तारेवरची कसरत भाग 12. वर्किंग वुमन आणि नातेसंबंध. पहिला दिवस पुन्हा नव्याने. बाळ आता 3 महिन्याचं झालं होतं. घरात त्याच्या बडबडीने, हसण्याने आणि छोट्या छोट्या खोड्यांनी आनंद भरून गेला होता. अन्विताही आता पूर्वीपेक्षा खूप सावरली होती. पण आजचा दिवस खास होता, कारण अनेक महिन्यानंतर ती पुन्हा ऑफिसला जाणार होती. सकाळी अलार्म वाजला. खूप दिवसांनी तिने ऑफिससाठी तयारी करायला सुरुवात केली. कपाट उघडताना तिचे हात थोडे थरथरत होते. फॉर्मल ड्रेस, लॅपटॉप बॅग, ID कार्ड सगळं तसंच होतं. पण ती मात्र पूर्वीसारखी नव्हती. आरशासमोर उभी राहून ती स्वतःकडे पाहत होती. काही महिन्यापूर्वीची ती महत्वाकांक्षी अन्विता आणि आजची आई असलेली अन्विता. दोघीही एकच व्यक्ती होत्या, पण खूप काही बदललं होतं. तेवढ्यात बाळ रडू लागलं. अन्विता धावत त्याच्याजवळ गेली. त्याला कुशीत घेताच तो शांत झाला. क्षणभर तिचे डोळे भरून आले. आज पहिल्यांदा तुला सोडून जाणार आहे रे. तिने हळूच त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं. सुमित्रा तिच्या जवळ आल्या. काळजी करू नकोस, मी आहे ना. अन्विताने मान हलवली. पण आईचं मन सहज शांत होत नाही. गाडीत बसल्यावर तिचं मन घरातच अडकून पडलं होतं. बाळ उठलं असेल का? रडत असेल का? दूध पिलं असेल का? विहान हसत म्हणाला, तू ऑफिसला चालली आहेस की CCTV कंट्रोल रूममध्ये? अन्विता नकळत हसली. ऑफिसच्या इमारतीसमोर गाडी थांबली. ती काही क्षण बाहेरच उभी राहिली. इतक्या महिन्यानंतर ती पुन्हा तिच्या दुसऱ्या जगात प्रवेश करत होती. ऑफिसमध्ये पाऊल टाकताच सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत केलं. वेलकम बॅक अन्विता. तिच्या डोळ्यात अश्रू आले. नेहा धावत आली आणि तिला मिठी मारली. आम्हाला तुझी खूप आठवण आली. काही क्षणांसाठी तिला वाटलं ती खरंच परत आली आहे तिच्या स्वतःच्या जगात. पण दिवस जसजसा पुढे गेला तसतशी तिची अस्वस्थता वाढली. मीटिंगमध्ये बसलेली असतानाही तिचं लक्ष मोबाईलकडे जात होतं. दर अर्ध्या तासाने ती घरचा फोटो पाहत होती. दुपारी सुमित्रांचा मेसेज आला. बाळाने पहिल्यांदा मोठ्याने हसून दाखवलं. त्यासोबत फोटोही होता. फोटो पाहून तिच्या डोळ्यात आनंद आणि वेदना दोन्ही आले. मी तो क्षण चुकवला. तिच्या मनात विचार आला. सायंकाळी घरी परतल्यावर ती धावतच बाळाजवळ गेली. त्याने तिला पाहताच मोठं हसू दिलं आणि त्या एका हास्याने दिवसभराचा सगळा थकवा नाहीसा झाला. रात्री विहानने विचारलं, पहिला दिवस कसा गेला? अन्विता काही क्षण शांत राहिली. मग ती हसली आणि म्हणाली, सुंदर आणि कठीण. विहान तिच्याकडे पाहत राहिला. म्हणजे ऑफिसमध्ये असताना मला बाळाची आठवण येत होती आणि घरी आल्यावर ऑफिसमधली कामे आठवत होती. दोघेही हसू लागले. पण त्या हसण्यामागे एक सत्य दडलं होतं. वर्किंग वुमन असण्याचं सत्य. जिथे मन 2 दिशांना ओढलं जातं. एकीकडे स्वप्न आणि दुसरीकडे आपली माणसं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तिची महत्त्वाची मीटिंग होती. नवीन लीडरशिप रोलबद्दल चर्चा होणार होती. सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अन्विता आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन देत होती. तिचं बोलणं, तिची तयारी आणि तिची कामाची समज पाहून सगळे प्रभावित झाले. मीटिंग संपल्यावर तिचे बॉस म्हणाले, अन्विता, वी मेड द राईट डिसिजन. युअर लीडरशिप रोल स्टार्ट्स ऑफिशियली नेक्स्ट मंथ. संपूर्ण कॉन्फरन्स रूम टाळ्यांनी दुमदुमून गेला. क्षणभर तिच्या डोळ्यांसमोर गेल्या काही वर्षांचा प्रवास उभा राहिला. सकाळची धावपळ, लोकांचे टोमणे, गर्भावस्थेतील संघर्ष, रात्रीचे जागरण, स्वतःवरचा संशय आणि आज हे यश. पण त्याच वेळी फोनवर घरून कॉल आला. अन्विताचं हृदय धडधडलं. तिने घाईघाईने फोन उचलला. हॅलो, सुमित्रांचा आवाज होता. घाबरू नकोस, बाळ ठीक आहे. अन्विताने सुटकेचा श्वास घेतला. मग फोन का केला? सुमित्रा हसल्या. आज त्याने पहिल्यांदाच मम्मासारखा आवाज काढला. क्षणभर अन्विता स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवशी घरी परतल्यावर तिने बाळाला घट्ट मिठी मारली. पुन्हा एक क्षण चुकवला मी, ती हळूच म्हणाली. तेवढ्यात सुमित्रा तिच्या जवळ आल्या. नाही, तू तो क्षण चुकवला नाहीस, कारण त्याची आई कोण आहे हे त्याला माहिती आहे. अन्विता त्यांच्याकडे पाहत राहिली. प्रत्येक क्षणी त्याच्याजवळ असणं म्हणजेच
चांगली आई असणं नाही, त्याच्यासाठी स्वतःची स्वप्न जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे ऐकून अन्विताच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं. त्या रात्री तिने डायरी उघडली. प्रिय बाळा, आज मी पुन्हा माझ्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकलं आणि त्याच दिवशी तू मला पुन्हा आठवण करून दिलीस की माझं सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे तू आहेस. कधी कधी मला वाटतं मी दोन्ही गोष्टी नीट सांभाळू शकेन का, पण मग तुझं हसू पाहते आणि पुन्हा धैर्य येतं. कारण आयुष्याने मला निवड करायला सांगितलेली नाही, तर समतोल साधायला शिकवलं आहे. डायरी बंद करताना तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण तिला अजून माहिती नव्हतं की पुढील काही दिवसात ऑफिसमधील एक व्यक्ती तिच्या आयुष्यात पुन्हा तणाव निर्माण करणार होती आणि तिच्या करिअरची सर्वात मोठी परीक्षा आता सुरू होणार होती. ऑफिसमधील नवी परीक्षा. ऑफिसमध्ये परत येऊन काही आठवडे झाले होते. अन्विता आता हळूहळू जुन्या लयीत येत होती. घर आणि ऑफिस यांच्यात समतोल साधणं अजूनही सोपं नव्हतं, पण ती प्रयत्न करत होती. सकाळी बाळाला मिठी मारून ऑफिसला जाणं, दिवसभर मीटिंग्स, प्रोजेक्ट्स आणि संध्याकाळी पुन्हा आईच्या भूमिकेत शिरणं, हा तिचा रोजचा प्रवास झाला होता. लीडरशिप रोलची अधिकृत घोषणा झाली. संपूर्ण टीमसमोर तिचं नाव जाहीर करण्यात आलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नेहा तर आनंदाने उड्या मारत होती. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉस. अन्विता हसली, पण त्या गर्दीत एक चेहरा मात्र नाराज दिसत होता. तो होता राहुल देशमुख. राहुल कंपनीत अनेक वर्षापासून होता. अनुभवी, हुशार, पण तितकाच अहंकारी. त्याला वाटत होतं की लीडरशिप पोझिशन त्यालाच मिळायला हवी होती. घोषणेनंतर तो अन्विताजवळ आला. चेहऱ्यावर कृत्रिम हसू होतं. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुला खरंच वाटतं तू हे सगळं मॅनेज करू शकशील? अन्विता थोडी आश्चर्यचकित झाली. म्हणजे? तो हसला. घर, बाळ आणि लीडरशिप रोल खूप कठीण आहे. त्याचा आवाज साधा होता, पण शब्दांमध्ये टोमणा स्पष्ट होता. अन्विता शांत राहिली. मी प्रयत्न करेन. राहुल पुन्हा हसला. गुड लक. तो निघून गेला. त्या दिवसापासून राहुलचं वागणं बदलू लागलं. मीटिंगमध्ये तो तिच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित करू लागला. छोट्या छोट्या चुका मोठ्या करून दाखवू लागला. टीमसमोर तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू लागला. एका दिवशी महत्त्वाची क्लायंट मीटिंग होती. अन्विताने पूर्ण तयारी केली होती. प्रेझेंटेशन उत्तम झाली. क्लायंट देखील समाधानी होता. पण मीटिंग संपताच राहुल म्हणाला, वन कन्सर्न. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. मला वाटतं प्रोजेक्ट टाइमलाईन रिअलिस्टिक नाही. त्याने मुद्दाम तिच्या प्लॅनवर शंका घेतली. काही लोक त्याच्याशी सहमत झाले. क्षणभर वातावरण तणावपूर्ण झालं. अन्विताच्या मनात राग आला, खूप राग. पण तिने स्वतःला शांत ठेवलं. ती उभी राहिली आणि आत्मविश्वासाने म्हणाली, जर टाइमलाईनबद्दल शंका असेल तर आपण डेटा पाहूया. तिने शांतपणे सर्व आकडेवारी सादर केली. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि शेवटी क्लायंट म्हणाला, हर प्लॅन इज सॉलिड. कॉन्फरन्स रूममध्ये शांतता पसरली. राहुलचा चेहरा उतरला. पहिल्यांदाच त्याचा डाव फसला होता. संध्याकाळी घरी आल्यावरही अन्विताचं मन शांत नव्हतं. तिने विहानला सगळं सांगितलं. विहान काही क्षण विचारात पडला. मग म्हणाला, तुला माहिती आहे का, लोक 2 कारणांसाठी विरोध करतात. कोणती? एकतर त्यांना तू चुकीची वाटतेस आणि दुसरं म्हणजे, तो हसला, तो योग्य मार्गावर आहेस याची त्यांना भीती वाटते. अन्विता विचारात पडली. कदाचित विहान बरोबर बोलत होता. त्या रात्री ती बाळाजवळ बसली होती. बाळ तिचं बोट पकडून झोपलं होतं. त्याच्या त्या छोट्याशा स्पर्शाने तिचा सगळा ताण कमी झाला. तिने डायरी उघडली. प्रिय बाळा, आज मला पुन्हा एक गोष्ट समजली. यश मिळालं की सगळे आनंदी होत नाहीत. काही लोक टाळ्या वाजवतात तर काही लोक अडथळे निर्माण करतात. पण मला आता भीती वाटत नाही, कारण मी आधीच आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षा दिल्या आहेत आणि त्या परीक्षांनी मला मजबूत बनवलं आहे. डायरी बंद करताना तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. पण राहुल अजून हार मानलेला नव्हता आणि पुढचा डाव अधिक धोकादायक असणार होता. विश्वासघाताचा आरोप. राहुलने पहिला डाव गमावला होता,
पण त्याचा अहंकार दुखावला गेला होता. अन्विताने सगळ्यांसमोर त्याचे मुद्दे खोडून काढले होते. ते त्याला सहन होत नव्हतं. आता तो फक्त तिच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नव्हता, तर तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत होता. एका सकाळी ऑफिसमध्ये पाऊल टाकताच अन्विताला वातावरण काहीसं विचित्र वाटलं. लोक तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. काही जण कुजबुजत होते, काही जण अचानक शांत होत होते. तिला काहीच समजत नव्हतं. ती तिच्या केबिनमध्ये गेली. तेवढ्यात नेहा धावत आली. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. अन्विता, तुला काही माहिती आहे का? कशाबद्दल? ऑफिसमध्ये तुझ्याबद्दल खूप मोठी अफवा पसरवली जात आहे. अन्विताच्या पायाखालची जमीन सरकली. कुठली अफवा? नेहा थोडी थांबली. लोक म्हणत आहेत की तुला लीडरशिप रोल कोणत्या तुझ्या गुणवत्तेमुळे नाही मिळाली, तर सिनियर मॅनेजमेंटमधील एका व्यक्तीच्या ओळखीमुळे मिळाली. क्षणभर अन्विता स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात अविश्वास होता. ज्या पदासाठी तिने अनेक वर्ष मेहनत घेतली, रात्रंदिवस काम केलं, त्याच यशावर आता प्रश्नचिन्ह उभं केलं जात होतं. तिच्या मनात प्रचंड संताप उसळला, पण त्याहून जास्त वेदना होत होती. कारण ती तिच्या कर्तृत्वावर झालेला वार होता. दुपारी कॅफेटेरियामध्ये ती गेली तेव्हा काही सहकारी अचानक गप्प झाले. ते दृश्य पाहून तिच्या मनाला आणखी वेदना झाली. ती थेट तिच्या केबिनमध्ये परत आली. दार बंद केलं आणि पहिल्यांदाच अनेक महिन्यानंतर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात तिच्या केबिनचं दार वाजलं. HR हेड आणि तिचे बॉस आत आले. अन्विता, आम्हाला माहिती आहे काय चाललंय. तिने अश्रू पुसले. मग बॉस गंभीरपणे म्हणाले, तुझ्या विरुद्ध कोणतीही चौकशी नाही, कारण आम्हाला सत्य माहिती आहे. तू ही जागा तुझ्या कर्तृत्वाने मिळवली आहेस. अन्विताला थोडा दिलासा मिळाला, पण मन अजूनही दुखावलं होतं. संध्याकाळी नेहाने तिला एक माहिती दिली. ही अफवा कोण पसरवत आहे माहीत आहे का? अन्विता शांत होती, पण तिच्या मनात आधीच उत्तर होतं. राहुल, नेहा म्हणाली. क्षणभर अन्विता काहीच बोलली नाही. तिला अपेक्षा होती, पण इतक्या खालच्या पातळीवर तो जाईल असं वाटलं नव्हतं. घरी परतल्यावर ती खूप शांत होती. विहानने लगेच ओळखलं. काय झालं? तिने सगळी गोष्ट सांगितली. प्रत्येक शब्दासोबत तिचा आवाज भरून येत होता. लोक इतकं सहज एखाद्याच्या मेहनतीचा अपमान कसा करू शकतात? ती रडत म्हणाली. विहान तिच्या जवळ बसला. कारण लोकांना यश दिसतं, पण संघर्ष दिसत नाही. त्यांना तुझी पदोन्नती दिसते, पण रात्री 2-2 वाजेपर्यंत केलेलं काम दिसत नाही. त्यांना तुझं यश दिसतं, पण त्यासाठी दिलेले अश्रू दिसत नाहीत. अन्विता शांतपणे ऐकत होती. त्या रात्री सुमित्राही तिच्या खोलीत आल्या. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, लोकांचं काम बोलणं आहे, तुझं काम चालत राहणं आहे. त्या शब्दांनी अन्विताच्या मनात पुन्हा एकदा धैर्य निर्माण केलं. रात्री तिने डायरी उघडली. प्रिय बाळा, आज माझ्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं. खूप वाईट वाटलं, पण एक गोष्ट समजली. जेव्हा आपण वर चढत असतो तेव्हा काही लोक आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचा अर्थ एवढाच असतो की आपण खरोखर पुढे जात आहोत. आज मी रडले, पण उद्या पुन्हा उभी राहीन. डायरी बंद करताना तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तिथे एक वेगळीच जिद्द होती. कारण आता हा फक्त तिच्या करिअरचा प्रश्न नव्हता, हा तिच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता. इथून पुढची कथा पाहू पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्याला ही कथा कशी वाटली हे जरूर सांगा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.